सोलापूर जिल्ह्यातील पूर्वीच्या 250 सीएससी धारकांना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा देण्यात आला आहे, तर 68 केंद्रांसाठी नवीन उमेदवारांची निवड करण्यात आली आहे। जिल्ह्यातील एकूण 330 रिक्त आपले सरकार सेवा केंद्रासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या 2998 अर्जातून आधीच्या 250 सीएससी धारकांना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा देण्यात आला असून 68 केंद्रांसाठी नवीन उमेदवारांची निवड करण्यात आली आहे। स्थानिक उमेदवार मिळाला नसल्यानं 9 केंद्र रिक्त तर 3 केंद्राबाबतीत तक्रार प्राप्त झाल्यानं त्याबाबत सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। आपले सरकार सेवा केंद्रासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नावं तसंच पात्र आणि अपात्र यादी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली। जिल्ह्यातील 330 आपले सरकार सेवा केंद्रासाठी 12 ते 30 ऑगस्टपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते। त्यानुसार 2998 अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले होते। यामध्ये 2409 उमेदवार पात्र ठरले असून 589 उमेदवार अपात्र ठरले आहेत। पात्र उमेदवारातून एकूण 318 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे। गावाच्या भौगोलिक क्षेत्रातील आणि संबंधित तालुक्यातील सीएससी केंद्रधारकांना आपले सरकार सेवा केंद्राच्या निवडीत प्राधान्य देण्यात आलं आहे। तसंच त्यांच्या सीएससी केंद्रातून दिलेल्या सर्वाधिक व्यवहारांच्या संख्येनुसार निवड करण्यात आली आहे। या निकषांच्या आधारे निवड करण्यात आलेल्या केंद्रांची संख्या 250 इतकी आहे। एखाद्या गावासाठी सीएससी केंद्रधारकांचे अर्ज प्राप्त नसतील तर एकापेक्षा जास्त उमेदवार पात्र ठरत असल्यास त्याकरिता उच्चतम शैक्षणिक पात्रतेच्या आधारे 35 उमेदवारांची निवड करण्यात आली। समान उच्चतम शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांमध्ये वयाच्या ज्येष्ठतेनुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली असून या निकषाच्या आधारे निवड करण्यात आलेल्या केंद्रांची संख्या ही 33 आहे। दरम्यान आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र आणि अपात्र ठरलेल्या तसंच निवड केलेल्या उमेदवारांच्या यादीस हरकत असल्यास आवश्यक कागदपत्र आणि पुराव्यांसह 20 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी हरकत सादर करावी। 20 डिसेंबरपर्यंत प्राप्त होणाऱ्या हरकतींवर पुरावे पाहून निर्णय घेण्यात येणार आहे। मुदतीनंतर दाखल होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नसल्याचं यानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी तथा सेतू समितीच्या सचिवा मनीषा कुंभार यांनी सांगितलं।